अकोला शहरातील येवता कुंभारी येथे पोहण्यासाठी गेलेल्या मित्रांपैकी एका 19 वर्षीय तरुणाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला। खदानीतील तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला। सलग 6 तासांच्या अथक परिश्रमानंतर संत गाडगेबाबा बचाव पथकाने बुडणाऱ्या सोनू वानखडे याचा मृतदेह शोधून काढला। बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येवता येथे असलेली खदान अनेकदा जीवघेणी ठरत असल्याने प्रसिद्ध आहे। प्रशासनाने या जागेला सील लावले असले तरी येथे सुरक्षा रक्षक नाही आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही। परिणामी नागरिक येथे पोहण्यासाठी जातात आणि आपला जीव गमावतात। मंगळवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास डाबकी रोडवरील गजानन नगर येथील काही मित्र उन्हाळ्यात पोहण्यासाठी कुंभारी येथील बंद पडलेल्या खदानीत तलावात गेले होते। सर्व मित्रांनी पाण्यात उडी मारून पोहून काठावर आले, परंतु 19 वर्षीय सोनू वानखडे हा पाण्यातून बाहेर आला नाही। काठावर आलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला आवाज दिला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना समजले की सोनू बुडाला आहे। मुलांनी आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले। घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने सोनूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। खोल पाणी असल्यामुळे सोनूचा शोध घेणे कठीण जात होते, म्हणूनच पोलिसांनी पिंजर येथील दीपक सदाफडे यांच्या संत गाडगेबाबा बचाव पथकाला बोलावले। सायंकाळी 5 वाजतापासून सुरू झालेली शोध मोहीम रात्री 9 वाजता यशस्वी झाली आणि सोनू वानखडे याचा मृतदेह शोधण्यात आला। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे। अधिक तपास सुरू आहे। सोनू वानखडे याच्या अकाली मृत्यूमुळे वानखडे कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।